हित करून घ्यायचं असेल तर माणूस आपलं जीवन सत्यपणाने कष्टाने आणि चांगलं जीवन जगतो महाराज. आणि ज्याला जीवनाचा अर्थच नाही कळाला त्यांची परिस्थिती अशी होती. म्हणून अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते बाजारात खेळ. एक राजा होता. इकडे लक्ष द्या. इतका अभ्यास करण्यासाठी माणसाचा जन्म मिळाला. फक्त आपल्याला इथे 2 तास घालायचे. जास्त नाही घेणार आहे. फक्त 2 तास वेळ मला दिलेला आहे. 2 तासाचा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काय होतं बघा. एक राजा होता. त्या राजाला संतती नव्हती. त्यामुळे आता माझ्या नंतर हे राज्य कोण चालवणार ही त्याला चिंता पडली. त्याने विचार केला. वय होत आलेलं होतं. वृद्धापकाळ आलेला आहे. आणि या वृद्धापकाळामध्ये मी जर एक दिवस गेलो, कारण सृष्टीचा नियम आहे जन्माला आलेला आहे ते मरणार नाही. सकाळी उगवलेला दिवस संध्याकाळी मावळणार. झाडाला उगवलेलं फूल कोमेजणार आहे. शिजलेलं अन्न नासणार आहे. तसा मी जन्माला आलो मरणार. पण मी मेल्यानंतर माझ्या राज्याचं काय. तेव्हा त्याने अट ठेवली आणि गावामध्ये दवंडी दिली. जो कोणी मला कावळा पकडून आणून देईल त्याला मी माझा अर्ध राज्य देईन आणि या राज्याचा राजा बनवेन. महाराज गावात कोणाला झोप येते. चांगल्या चांगल्या तरुणाला झोप आली नाही. म्हाताऱ्या माणसाला झोप आली नाही. वृद्धांना झोप आली नाही. आणि त्याच गावात एक आंधळा होता माणूस. दोन्ही डोळ्याने ऐकला होता. त्यालाही झोप आली नाही. डोळ्याने आंधळा होता पण तो नित्य नियमाने वागणारा होता. रोज गंगेला जात होता. स्नान करत होता. सूर्याला अर्घ द्यायचं. मंदिरापुढे यायचं. भगवंताला वाकून नमस्कार करायचा आणि पुढे आपल्या दिनचर्येला सुरुवात करायची. ही याद नाही पण मला सांगावी लागली महाराज. आम्हाला वेळ प्रसंगी काही काही गोष्टी बदलाव्या लागतात. तेव्हा त्यालाही रात्रभर झोप आली नाही. तो रात्रभर त्या भगवंताची धावा करत होता. हे देवादिदेव महादेवा, अरे मी जन्माला आल्यापासून तुम्हाला अंध करून पाठवलंस. मी कधीच तुझ्याकडे कसलीच तक्रार केली नाही. जे दिलंय ना ते घेतलंय आणि त्यात समाधान जीवन जगत आहे. पण बघ राजाने सर्व जनतेपुढे अट ठेवलेली आहे. त्या जागेला वारस नाही. गरीबी जीवन जगतोय. आंधळा जीवन जगतोय. तुझ्याच नावावर जगतोय. आता तरी मला एक दिवसासाठी तरी पण राजा होऊ दे.